गुड इव्हनिंग फ्रेंड्स. मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीदवाक्याला अनुसरून आपल्या महाराष्ट्रामध्ये कित्येक डॉक्टर पेशंट वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. कितीतरी मोठे मोठे ऑपरेशन, बायपास सर्जरी, इतर मोठ्या मोठ्या सर्जरीज आपल्या महाराष्ट्रामध्ये होतात आणि त्याच्यामधून पेशंट वाचवण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक डॉक्टरांना वाटतं की आपल्या हातून, माझ्या हातून, प्रत्येक डॉक्टरांना वाटतं माझ्या हातून हा जो रुग्ण आहे पूर्णपणे बरा होऊन जावावा. कारण प्रत्येक रुग्णच हा त्यांचा नातेवाईक असेल असं नसतं. त्याच्यामुळे त्यांना सवय लागलेली असते की माझ्या हातून रुग्ण पूर्णपणे बरा व्हावा. त्यांची काय दुसऱ्यांची दुश्मनी नसते किंवा काही नसतं. त्यांनी जे डॉक्टर आहेत वैद्यकीय क्षेत्रामध्ये, सर्वच डॉक्टर आले, नर्सेस आले किंवा तिथल्या इवन मामा मावशीसुद्धा, त्यांच्यासाठी कुठला पेशंट कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, गरीब आहे का श्रीमंत आहे हे पाहत नाही. आलेला प्रत्येक रुग्ण त्याच्यावरती चांगली ट्रीटमेंट करून त्याला पूर्णपणे बरा कसा करण्यात येईल, कसा करावा लागेल यामध्ये ते गुंतलेले असतात आणि त्यांचे प्रयत्न चालू असतात. काल सह्याद्री हॉस्पिटल या ठिकाणी झालेला जो प्रकार घडला, तोडफोड घडली, हे कितपत योग्य आहे? जी तोडफोड झाली ते लोक, मी कुठल्या पक्षाचा आहे म्हणत नाही, परंतु त्यांच्याकडूनच ऐकण्यात आलं की रुग्णाचे जे नातेवाईक होते ते शिवसेनेचे वैद्यकीय संपर्क प्रमुख असं काहीतरी, शहर प्रमुख असं काहीतरी होतं. खरं तर आपल्याकडं कुठल्या पक्षाचं पद आहे किंवा काही आहे हे त्या ठिकाणी महत्त्वाचं नव्हतं. त्या ठिकाणी तुमच्या वडिलांना वाचवण्याचं, तुमचा पेशंट बरा करण्याचा प्रयत्न होता. तुमचं म्हणणं आहे की छातीवरती बसून, माझ्या वडिलाच्या छातीवरती बसून 8 जणांनी छाती दाबली. आता ती छाती दाबणे म्हणजे मारण्याचा प्रयत्न नाही आहे. जो तुमचा पेशंट होता त्याला वरती आणण्याचा प्रयत्न होता. CPR देणे आम्ही त्याला म्हणतो. जसा की पेशंट शेवटच्या स्टेपला गेलेला असतो, मरण्याच्या ह्याच्यामध्ये, क्रियेमध्ये तो असतो, तेव्हा आम्ही त्यांना ती CPR देतो आम्ही. आणि ते CPR एवढं फास्ट द्यावं लागतं की पेशंट, त्याच्यामुळे कित्येक पेशंट वाचलेले आहेत, आम्ही गेलेले पेशंट वरती आलेले आहेत. तर ते CPR देणं खूप महत्त्वाचं असतं. आम्हाला हे मेडिकल फील्डवाल्यांनाच ते माहीत असतं, डॉक्टरांनाच माहीत असतं आणि स्टाफ लोकांनाच माहीत असतं की CPR म्हणजे काय. जरा तुम्ही त्याचा अभ्यास जर केला तर तुम्हाला तेही कळेल. तर त्यांनी ते CPR दिलेलं आहे आणि तुमच्या पेशंटला पुरेपूरपणे वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर त्यांना मारायचंच असतं तर एखादं इंजेक्शन देऊन मारून टाकलं असतं. CPR देण्यामध्ये त्यांचा वेळ कशाला वाया घालवला असता? त्यांना एवढा त्रास करून का घेतला असता त्यांनी CPR देण्यासाठी? तर तुम्ही हे डोक्यातनं काढून टाकायला पाहिजे. प्रत्येकांनाच माझं सांगणं आहे की जे तुम्ही पेशंटवरची ती जी ट्रीटमेंट चालू असते ते तुमच्या चांगल्यासाठीच असते. डॉक्टर ह्या तुमच्या चांगल्यासाठीच प्रयत्न करत असतात. म्हणून त्यासाठी जे तुम्ही तोडफोड केलेली आहे, तुमचा पेशंट वय झालेलं असेल किंवा भरपूर त्यांच्या काही चेंजेस असतील, ऑपरेशनच्या आधी त्यांची मेडिकलची जी टेस्ट केलेली असती त्याला आपण फिटनेस म्हणतो. फिटनेस जे डॉक्टरांनी दिलेला असतो त्याच्यामध्ये काही त्यांचं 2D इको केलेलं असेल, पोटाची सोनोग्राफी केली असेल किंवा जे काही झालेलं आहे ते ऑपरेशनच्या नंतर काही झाले असं काही नसतं. ते आधीच झालेलं असतं. ते तुम्हाला
सिरियस काय आहे त्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या असतात. आणि त्याच्यानंतर तुमच्या 4-5 ठिकाणी पेपरवरती सह्या घेऊनच ते काही प्रोसेस असेल, तुमचं कुठलीही प्रोसेस असेल, कुठलेही ऑपरेशन असेल, तर आम्ही 4-5 ठिकाणी सह्या घेऊन त्याच्यावरती क्रिया करून कुठलीही प्रोसेस असू द्या, एफ सी जरी पेशंटच्या शरीरामध्ये आम्ही कॅथेटर जरी घालायचं म्हटलं, लघवीच्या जागेला नळी जरी घालायची म्हटली तरी आम्ही त्या ठिकाणी सही घेतो. पेशंट सिरियस असेल, त्याचा हातपाय बांधायचा असेल तरी आम्ही त्याची सही घेतो. तर तुमच्या सल्ल्यानुसार, तुमच्या संमतीनुसारच ते काही प्रोसेस असेल ती झालेली असते. आणि जी तोडफोड झाली, खरं तर डॉक्टर एवढे आपण छोटीशी इमारत, एक घर जरी उभा करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी आपल्याला किती पैसा खर्च करावा लागतो, किती मेहनत करावी लागते, किती दिवस त्याला लागतं. आणि तुम्ही एवढं सुंदर हॉस्पिटलचे जी तोडफोड केलेली आहे, खरं तर त्याच्यासाठी ही जनता रागाला गेलेली असेल. मेडिकल जनता जरी नसली तरी मेडिकल फील्डमधील सर्व डॉक्टर, नर्सेस ज्यांना कळतं त्यांनी सगळेजण तुमच्यावर रागाला गेलेले असतील. आम्हाला दुःख आहे की तुमचे जे कोणी पेशंट होतं ते गेलेलं आहे, दगावलेलं आहे. पण तुमच्या दुःखामध्ये आम्ही सामील होऊ. परंतु जी तोडफोड केलेली आहे आणि तुम्ही जे चुकीचं बोलत आहात की 8 जणांनी 8 डॉक्टरांनी छातीवरती बसून पेशंटची छाती दाबून दाबून आमच्या पेशंटला मारून टाकलेलं आहे, तर ते चुकीचं आहे. डायलिसिस झालेलं आहे पेशंटचं, कदाचित क्रिएटिन वाढलेलं असेल. आणि इन्फेक्शन म्हणजे क्रिएटिन वाढणे म्हणजे हे खूप म्हणजे डायलिसिसवरती पेशंट आहे. क्रिएटिन वाढणे म्हणजे किडनीचं इन्फेक्शन जास्त वाढलेलं असू शकतं. आता आम्हाला माहीत नाही आहे तुमचे रिपोर्ट काय आहेत, पण ते सगळं बघूनच जी काही प्रोसेस आहे ती केलेली असणार आहे डायलिसिसवरती. हे तुमच्या तोंडून आम्ही ऐकलेलं आहे. आणि डायलिसिसमध्ये असताना धाप भरणं किंवा इतर भरपूर काही होऊ शकतं. पेशंट कधी सिरियस होईल हे सांगता येत नाही. आपल्यासमोर बोलत बोलत, आता कार्डिॲकचं जरी असलं तरी आपल्याला माहीत आहे केव्हा आपल्याला अटॅक येईल हे सांगता येत नाही. आपल्याला बोलत बोलत कितीतरी पेशंट समोर जातात, आपले नातेवाईक जातात. तर कालची तोडफोड झालेली हे चुकीचं आहे. खरं तर आम्ही ॲक्शन घेतली, सगळ्या डॉक्टरांनी जर ॲक्शन घेतली तर हे चुकीचं घडू शकतं. ते जनतेच्या हितासाठी नाही होणार. कारण जर आलेला हा रुग्ण तुम्हाला जर बरा करायचा असेल तर गपचीप येऊन ॲडमिट होऊन पूर्णपणे पेशंट बरा करून जाणे. कारण डॉक्टरांचं पेशंट बरा करण्यामागं खूप मेहनत असते, खूप कष्ट असतं, ते तुम्ही जाणून घेत नाही. डॉक्टरांना जेवणासाठी सुद्धा वेळ नसतो. एक वेळेस जेवण बाजूला सारून पेशंट जर सिरियस झाला तर त्या ठिकाणी यावं लागतं आणि पेशंटला बरा करावा लागतो आणि वरती शेवटच्या श्वासातून त्याला बाहेर काढावा लागतो. तर आम्ही जर असं डॉक्टरांना मी सांगत आहे की प्रत्येक डॉक्टरांना खरं तर माझं सांगणं आहे, वैयक्तिक माझं सांगणं आहे की आपण आल्यानंतर पेशंटला जे जनरल कन्संटवरती जी सही घ्यायला रिलेटिव्हला, नातेवाईकांना करायला सांगतो, तर तेही ते करायसाठी तयार नसतात. तर त्यांना हे उदाहरण देऊन आपण त्यांच्याकडून त्या सह्या, प्रत्येक प्रोसिजरच्या आधी सह्या हे घेणं खूप आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण त्यांच्या ठिकाणी झालं तर आपल्या ठिकाणी का नाही होणार असं प्रत्येक डॉक्टरांना वाटलं पाहिजे. आणि जर राजकारणी लोक जर करायला लागले, ह्या वैद्यकीय कक्षाचा प्रमुख आहे, तो त्या पक्षाचा वैद्यकीय प्रमुख आहे, हे ते, तर हे बरोबर नाही आहे. आणि शासनाला पण विनंती आहे की जे डॉक्टर जे करतात ते योग्यच आहे. आणि
जी काल घटना घडलेली आहे त्यामध्ये जे लोक होती त्यांना बुद्धी नॉलेज काही नसणार आहे, त्यांनी जी तोडफोड केलेली आहे, माणुसकीचं भान नसणारी लोक आहेत, तर त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि जर नाही कारवाई झाली तर इथून पुढे जे राजकारणी लोक आहेत त्यांच्यावर आम्ही ट्रीटमेंट करणार नाही. एवढंच बोलते आणि इथंच थांबते. धन्यवाद.